नमस्कार, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळपासून तुम्हाला ज्या गोष्टींची उत्सुकता होती की सकाळपासून म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हनिंग शिफ्ट या दोन्ही शिफ्टचं ॲनालिसिस कधी येणार आहे मित्रांनो, मी दोन्ही शिफ्टचं ॲक्युरेट ॲनालिसिस आज तुमच्यासोबत करून आणलेलं आहे। म्हणजेच काय, मी सकाळपासून दोन्ही शिफ्ट जे विद्यार्थी ज्यांनी मॉर्निंग शिफ्टमध्ये परीक्षा दिली, ज्यांनी इव्हनिंग शिफ्टमध्ये एक्झाम दिले, त्या दोन्ही शिफ्टच्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोललो की त्यांनी एक्झाम पेपरची डिफिकल्टी कशी होती, फिजिक्समध्ये कोणते क्वेश्चन्स आलेत, कोणते कन्सेप्ट रिपीट झाले, PYQs कोठून रिपीट झाले आहेत, कशावर येणारे शिफ्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्या कन्सेप्ट्सवर फोकस केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी आज ॲनालिसिसमध्ये सांगणार आहे। खरं तर आजचा ॲनालिसिस हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण का आजच्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला तुमच्या मार्क्सवर किती पर्सेंटाइल मिळू शकतात आजच्या दोन्ही शिफ्टसाठी ते सुद्धा मी आज प्रेडिक्ट करणार आहे। अर्थात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। आजच्या या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक शिफ्टमध्ये कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स रिपीट झालेत, कोणते कन्सेप्ट विचारलेत हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। खरं तर मित्रांनो, सकाळपासूनच तुम्हाला उत्सुकता होती की शिफ्टचं ॲनालिसिस कधी होणार आहे। मी दोन्ही शिफ्टचा डेटा आज गोळा केलेला आहे, खूप विद्यार्थ्यांशी बोललेलो आहे, त्यांच्याकडून इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, काही क्वेरी हे सगळे त्यांच्याकडून जाणून घेऊन मी आज तुमच्यासाठी ॲनालिसिस आणलेलं आहे। खरं तर पहिल्यांदा जी मॉर्निंग शिफ्ट होती, आज CETचा पहिलाच दिवस होता, विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होतीच की पेपरची डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे। पहिल्यांदा जो मॉर्निंग शिफ्टचा पेपर होता तो पेपर मी म्हणेल मॉडरेट, इझी टू मॉडरेट या लेवलची ओव्हरऑल डिफिकल्टी विद्यार्थ्यांकडून मला कळाली। म्हणजे काही विद्यार्थ्यांना पेपर थोडा मॉडरेट वाटला, काहींना इझी वाटला, परंतु असं बोलतात की पहिल्या दिवसाच्या दोन्ही शिफ्ट जरा मॉडरेट किंवा इझी लेवलच्या असतात आणि पहिली जी शिफ्ट होती मॉर्निंग शिफ्ट ती अर्थातच थोडी इझी आणि मॉडरेट होती। मी जे काही इम्पॉर्टंट टॉपिक सांगणार आहे, कन्सेप्ट सांगणार आहे, हे सगळी डिटेल्ड PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचं टेलिग्राम चॅनल दिलं आहे, त्या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्की जॉईन व्हा। तिथे आम्ही डिटेल्ड PDF सगळी प्रोव्हाइड केले आहे। आज कोणते क्वेश्चन्स आले आहेत, कोणते रिपीट झाले आहेत, या सगळ्याची डिटेल्ड PDF तुम्हाला चॅनलवरती मिळेल। मी आज तुम्हाला सांगतो की कोणकोणती, म्हणजे पहिल्यांदा सुरुवात करूया केमिस्ट्री। आजचा जो मॉर्निंग शिफ्टची केमिस्ट्री होती ते सगळेच विद्यार्थी बोलत होते की इझी होती, केमिस्ट्रीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे ते टेक्स्टबुक। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की टेक्स्टबुक हे तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आहे केमिस्ट्रीमध्ये लास्ट डेजमध्ये। त्यामुळे मॉर्निंग शिफ्टच्या विद्यार्थ्यांचं एवढंच बोलणं होतं की टेक्स्टबुक मोस्ट इम्पॉर्टंट ठरलं होतं मॉर्निंग शिफ्टच्या केमिस्ट्रीसाठी। केमिस्ट्री इझी होती, काही कन्सेप्ट्स आहेत ज्यातून क्वेश्चन्स रिपीट झाले होते। उदाहरणार्थ जर अल्डोल कंडेन्सेशनवरून एक क्वेश्चन आला होता, त्यानंतर फ्रोथ इज अ सोल्युशन या नावाने एक क्वेश्चन होता। क्वेश्चन्स रँडमली आहेत, कारण का 90 मिनिटामध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा क्वेश्चन वाचायला वेळ कमी मिळतो, तर ते क्वेश्चन म्हणजे मेमराईज करायला थोडं डिफिकल्ट होतात। त्यामुळे रँडमली क्वेश्चन्स त्यांना जेवढं आठवते तेवढं माझ्याशी त्यांनी डाटा शेअर केलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, मी सुद्धा तोच डाटा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। केमिस्ट्रीमध्ये अल्डोल कंडेन्सेशन विचारलं होतं, त्यानंतर फ्रोथ इज अ सोल्युशन, त्यानंतर मोस्ट अनस्टेबल कार्बोकॅटायन, म्हणजे कार्बोकॅटायन कोणतं अनस्टेबल आहे त्यावरून सुद्धा क्वेश्चन होता, त्यावर सुद्धा फोकस करा। त्यानंतर फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री, हा थोडा एक अनएक्सपेक्टेड क्वेश्चन मला वाटला। म्हणजे केमिस्ट्रीमध्ये होतं असं की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स कोणता विचारतील हे सांगता येत नाही, परंतु फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री हा एक क्वेश्चन होता। सेकंड म्हणजे काय, वेपर प्रेशर बहुतेक न्यूमरिकल विचारलं होतं, त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर त्याच्यावरती क्वेश्चन्स आलं होतं, न्यूमरिकल आलं होतं। नंतर ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल हा एक इझी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून क्वेश्चन विचारला होता। जे विद्यार्थी केमिस्ट्रीला जरा घाबरतात त्यासाठी एक मित्रांनो सांगेल की ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंपॅरेटिव्हली इझी विचारले दोन्ही शिफ्टसाठी। ऑक्सिडेशन प्रोडक्ट ऑफ सेकंडरी अल्कोहोल, त्यानंतर डाऊ प्रोसेस त्याचं विचारलं होतं प्रोडक्ट, त्यानंतर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅंगनीज हे एक विचारलं होतं। हे झालं केमिस्ट्रीचं। मी केमिस्ट्रीला सांगेल की केमिस्ट्री डिफिकल्ट नव्हती, इझी होती। जे येणाऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी मी एवढंच सजेस्ट केलं, टेक्स्टबुक केमिस्ट्रीसाठी नक्की फॉलो करा। आता येतो ती म्हणजे मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांचं मॅथमॅटिक्स सुद्धा इझी टू मॉडरेट लेवलचे होते। म्हणजे काही क्वेश्चन्स असे होते जे थोडे डिफिकल्ट होते, म्हणजे इंटिग्रेशनमधून अराउंड 2 क्वेश्चन्स थोडे डिफिकल्ट विद्यार्थ्यांना वाटले होते। त्यानंतर लाईन आणि प्लेनमधून एक क्वेश्चन्स त्यांना डिफिकल्ट वाटला होता। थोडक्यात काय, विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार इनडिपेंडेंट इंटिग्रल आणि डिफायनेट इंटिग्रेशन यातून टोटल 8 क्वेश्चन्स विद्यार्थी बोलत होते की 8 क्वेश्चन्स विचार होते। अराउंड 2 क्वेश्चन्स थोडे डिफिकल्ट वाटले, नाहीतर इझी टू मॉडरेट लेवलचेच होते। नंतर डेरिव्हेटिव्स आणि ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेशन यातून अराउंड 7 क्वेश्चन्स विचार होते। डेरिव्हेटिव्ह सोपं होतं, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह सुद्धा सोपं होतं, थोडं ट्रिकी क्वेश्चन्स 2 विचारले होते। त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स यातून अराउंड 5 क्वेश्चन्स विचारले होते। मी पुन्हा एकदा सांगतो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो स्किप करू नका। ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधून अराउंड 5 क्वेश्चन्स विचार होते, मॅट्रिक्समधून 3 आणि लॉजिकमधून 2। मॅट्रिक्स आणि लॉजिकचे क्वेश्चन्स हे इझी लेवलचे होते। मॅट्रिक्समधून अराउंड एक क्वेश्चन जो होता तो फार विद्यार्थ्यांना थोडं ट्रिकी वाटला मॅट्रिक्समधून क्वेश्चन, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅट्रिक्स आणि लॉजिक या दोघांची जी क्वेश्चनची डिफिकल्टी असते ती इझी असते। नंतर परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन यातून एक क्वेश्चन्स होता, परंतु विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा 2 मतभेद आढळले की काही विद्यार्थी बोलत होते हा क्वेश्चन थोडा इझी होता, काही म्हणत होते की हा खूप डिफिकल्ट आला होता।
PN जंक्शन म्हणजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनमधून. त्यानंतर बायनोमियल डिस्ट्रीब्युशन अँड प्रोबॅबिलिटी. बायनोमियल डिस्ट्रीब्युशनमधून सिंपल क्वेश्चन होता, प्रोबॅबिलिटीमधून थोडा ट्रिकी होता असं विद्यार्थ्यांचं होतं. ओव्हरऑल जर सकाळच्या मॉर्निंग शिफ्टचं जर मॅथमॅटिक्स बघाल तर ते मॉडरेट लेवलचंच होतं. तर आता येतो फिजिक्सचं. फिजिक्स विद्यार्थ्यांना मॉडरेट वाटलं होतं. म्हणजे आज विद्यार्थी ज्यावेळी माझ्याशी बोलत होते त्यावेळी म्हणत होते की दादा आम्हाला टाईमच कमी पुरला, काही क्वेश्चन्स समजलेच नाहीत, थोडी क्वेश्चन्स डिफिकल्ट वाटले असे वाटले. त्यामुळे फिजिक्सचं ॲनालिसिस, त्यामुळे फिजिक्समधून थोडा डेटा मला मिळाला आहे आणि ॲक्युरेट विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे विद्यार्थ्यांचे म्हणत होते की खूप धावपळ झाली आहे की फिजिक्समध्ये. त्यामुळे येणाऱ्या शिफ्टसाठी मी सजेस्ट करेल की फिजिक्ससाठी टाईम बरोबर मॅनेज करायचा प्रयत्न करा. फिजिक्ससाठी मी एवढं सजेस्ट करेल की रेडियस ऑफ थर्ड बोर ऑर्बिट हा एक क्वेश्चन विचारला होता, रोटेशनल डायनॅमिक्समधून एक क्वेश्चन विचारला होता, वेव्ह ऑप्टिक्समधून 2 क्वेश्चन्स विचारले होते, अँग्युलर मोमेंटममधून एक, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समधून कॅपॅसिटर ही एक कन्सेप्ट तुम्ही प्रेफरन्स करा. हे झाले इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा इम्पॉर्टंट कन्सेप्ट त्या विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत शेअर केले होते. हे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. मी येणाऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी एवढंच सजेस्ट करेन, ह्या कन्सेप्टवर जरा फोकस करा. क्वेश्चन्स या शिफ्टचे किंवा या कन्सेप्ट रिपीट होतील असं मुळीच नाही आहे, परंतु मी तरी म्हणेल की या क्वेश्चन्स किंवा ही कन्सेप्ट तुम्ही परफेक्ट करूनच ठेवा. आजचा जो पेपर होता जो मॉर्निंग शिफ्टचा त्याची डिफिकल्टी लेवल मला वाटते मॉडरेट लेवलचाच होता. मॉडरेटपेक्षा थोडा कमी म्हणजे इझी टू मॉडरेटमध्ये तुम्ही ठेवू शकता. अराउंड मी माझ्या एक्सपेक्टेनुसार या शिफ्टमध्ये 90+ म्हणजे 90हून अधिक पर्सेंटाईल अराउंड 103 ते 107 मार्क्समध्ये मिळू शकतात. 95+ पर्सेंटाईज 125हून अधिक मार्क्सवर मिळू शकतात आणि 99+ पर्सेंटाईल हे 155+ मार्क्सवर मिळू शकतात. हे माझं प्रेडिक्शन आहे. हा काय आणि मुख्य म्हणजे पर्सेंटाईल कोणी एक्सपेक्ट करू शकत नाही, ते खूप फॅक्टर्सवर डिटरमाइन करतं. मी लास्ट इयरच्या माझ्या अंदाजानुसार तुम्हाला सांगितलं आहे. ही झालं मॉर्निंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्ट इझी टू मॉडरेट होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही घाबरण्याची गरज नाही आहे. शिफ्ट हे इझीच येत आहेत, फर्स्ट डे असू देत किंवा लास्ट डे. आता येतो ते म्हणजे इव्हनिंग शिफ्टबद्दल. इव्हनिंग शिफ्ट विद्यार्थ्यांकडून मला आता एक मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे अपडेट मिळालं आहे की इव्हनिंग शिफ्ट सुद्धा मॉर्निंग शिफ्ट सारखीच होती. कंपॅरेटिव्हली थोडी डिफिकल्ट म्हणू शकता, परंतु इझी टी मॉडरेटमध्येच होती आणि त्यातून मला भरपूर क्वेश्चन्स मिळाले. तर डिफिकल्ट शिफ्ट अशी मुळीच नव्हती, परंतु इझी टू मॉडरेट म्हणू शकता आणि मॉडरेटच्या रेंजमध्येच होती. मॉर्निंग म्हणजे इव्हनिंग शिफ्ट जी होती 5 ऑगस्टची सेकंड शिफ्ट इव्हनिंग शिफ्ट. मॅथमॅटिक्समधून बघा, मॅथमॅटिक्समधून लाईन आणि प्लेन यातून जे क्वेश्चन्स आले होते ते विद्यार्थ्यांना थोडे डिफिकल्ट वाटले असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मी त्यांच्याकडून जो डाटा मला मिळाला आहे तो तुमच्यासोबत शेअर करतोय. लाईन आणि प्लेनमधून क्वेश्चन्स विचारले होते, थोडा डिफिकल्ट क्वेश्चन एक होता. इंटिग्रेशनमधून मीडियम लेवलचे क्वेश्चन्स विचारले होते, अराउंड 3 ते 4 क्वेश्चन्स इंटिग्रेशनमधून होते आणि इंटिग्रेशन मला या शिफ्टमध्ये आढळलं की थोडं इझी लेवलचं होतं. त्यानंतर लॉजिकमधून एक, मॅट्रिक्समधून 2 ते 3 आणि लॉजिक आणि मॅट्रिक्सचे क्वेश्चन सिंपल होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. सेकंड म्हणजे काय तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे क्वेश्चन्स मॉडरेट होते, डिफिकल्ट नव्हते. अराउंड एकच क्वेश्चन डिफिकल्ट होता असं विद्यार्थ्यांकडून समजलंय आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे क्वेश्चन्स हे मॉडरेट लेवलचे किंवा इझी लेवलचेच होते. नंतर व्हेक्टर्स इझी होतं, डिफरन्शिएशन सुद्धा इझी होतं आणि कन्सेप्ट विद्यार्थ्यांकडून कळाली की व्हेक्टर्समधून व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन याच्यावरती क्वेश्चन आला होता. लाईन व प्लेनचे डायरेक्शन्स कोसाइन्सवरती सुद्धा क्वेश्चन विचारला होता. काही विद्यार्थी घाबरतात की लाईन, प्लेन किंवा व्हेक्टर्स त्यांना जमत नाही, परंतु सिंपल आणि इझी क्वेश्चन्स असतात. मला एक म्हणायचं आहे, क्वेश्चन चूज करायला शिका पहिल्यांदा. तुमची प्रायोरिटी तुम्हाला ठरवता आली पाहिजेत की कोणता क्वेश्चन इझी आहे, डिफिकल्ट आहे. आता येतो केमिस्ट्रीवर. या शिफ्टची जी केमिस्ट्री होती ती सगळ्या विद्यार्थ्यांना इझी वाटली. मोस्ट ऑफ दी केमिस्ट्रीचा पार्ट हा टेक्स्टबुक होता, टेक्स्टबुकमधून ॲज इट इज सेंटेन्स कॉपी करून टाकली होती असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. केमिस्ट्री इझी होती, इझी लेवलचेच होते. रिॲक्शन्स जास्त नव्हत्या, मोस्टली फिंकलस्टन रिॲक्शन आवर्जून विचारली होती या इव्हनिंगच्या शिफ्टच्या पेपरमध्ये. नंतर कोऑर्डिनेशन नंबर विचारला होता, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स परफेक्ट करा, कोऑर्डिनेशन नंबर विचार होता. सोल्युशनमधून सोल्युबिलिटी फाइंड करा असा एक क्वेश्चन होता. ती हेनरीज लॉ यूज करायचं त्यामध्ये क्वेश्चन्समध्ये होतं. त्यांचं सेकंड होतं ते म्हणजे थर्मोडायनॅमिक्समधून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समधून त्यातून क्वेश्चन विचारला होता. जे न्यूमरिकल्स आहेत, जे फॉर्म्युला बेस आहेत ते त्यातून एक क्वेश्चन विचारला होता. सेकंड म्हणजे काय पी ब्लॉकमधून जरा ट्रिकी किंवा डिफिकल्ट क्वेश्चन विचारला होता असं विद्यार्थी म्हणत होते. ए ब्लॉकमधून हाफ फिल्ड इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स फाइंड करा असा एक क्वेश्चन होता. त्यानंतर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट फाइंड करा हा एक क्वेश्चन होता. त्यानंतर नॉमेनक्लेचर एक विचारलं होतं आणि हा जो नॉमेनक्लेचरचा जो क्वेश्चन होता थोडा ट्रिकी वाटला विद्यार्थ्यांना, परंतु नॉमेनक्लेचर सुद्धा आजच्या इव्हनिंग शिफ्टच्या केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये विचारलं होतं. त्यानंतर SN2 रिॲक्शन कोणता प्रोडक्ट किंवा कोणतं कंपाऊंड दाखवतो असा एक क्वेश्चन होता. नंतर थिअरी या क्वेश्चन पेपरमध्ये जरा जास्त थिअरी विचारली होती असे विद्यार्थ्यांना. टेक्स्टबुक केमिस्ट्रीसाठी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की टेक्स्टबुक खूप इम्पॉर्टंट आहे केमिस्ट्रीसाठी, त्यामुळे टेक्स्टबुक जरूर फॉलो करा. आता येतो फिजिक्समध्ये. विद्यार्थ्यांना आजचा जो इव्हनिंग शिफ्टचा फिजिक्स होतं ते सुद्धा मॉडरेटच वाटलं होतं. फिजिक्समधून कोणकोणते न्यूमरिकल्स विचारले होते ते बघा. तर काय सेमी कंडक्टर्स जो टॉपिक तुम्हाला खूप जरा डिफिकल्ट वाटतो, सेमी कंडक्टर्स म्हणून PN जंक्शन
आणि पी एन जंक्शनवरती आणि रिव्हर्स बायसिंगवरती क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे पी एन जंक्शन आणि रिव्हर्स बायसिंग हे दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट परफेक्ट करा असं मला वाटतं. थिअरी क्वेश्चन्स थोडे कमी होते. सेकंड म्हणजे काय, ऑप्टिक्समधून एक क्वेश्चन विचारला होता की इन्सिडेंट अँगल दिला होता आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन फाइंड करा असं दिलं होतं. तर डाटा दिला होता, न्यूमेरिकल्स होतं. त्यानंतर थिअरी बेस्ड क्वेश्चन्स थोडे जास्त होते असं विद्यार्थ्यांचं थोडं म्हणणं होतं. थिअरी बेस्ड क्वेश्चन्समधून कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स यातून एक म्हणजे ट्रप आणि क्रस्ट याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. थिअरी बेस्ड क्वेश्चन कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यानंतर होतं ते म्हणजे टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम. हा एक इझी क्वेश्चन फिजिक्समध्ये आला होता, टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलम. त्यानंतर होतं ग्रॅव्हिटेशनमधून 2 क्वेश्चन विचारले होते. दोन्ही क्वेश्चन इझी होते असं विद्यार्थ्यांचं आणि मोस्टली फॉर्म्युला बेस्ड होतं. ग्रॅव्हिटेशनमधून डेप्थ, हाईट आणि ॲक्सेलरेशनच्या रिलेशनवरच्या फॉर्म्युल्यावरती क्वेश्चन दोन्ही विचारले होते. ग्रॅव्हिटेशनमधून इझी क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर होतं ते म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मी दोन्ही शिफ्टमध्ये बघितलं आहे, आजच्या मॉर्निंग आणि इव्हनिंगला. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसला थोडं हाय वेटेज देतात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. आजच्या इव्हनिंग शिफ्टमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमधून VRMS आणि टेम्परेचरला रिलेट करायचं होतं आणि 2 ते 3 क्वेश्चन्स हे फॉर्म्युला बेस्डच होते. VRMS आणि टेम्परेचर म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आणि टेम्परेचरला रिलेट करायचं या कन्सेप्टवरती एक क्वेश्चन होता. बोहर्स ऑर्बिटवरून रॅडियस फाइंड करायची हा एक क्वेश्चन फिजिक्समध्ये विचारला होता. ओव्हरऑल जर बघितला तर फिजिक्सची आजची म्हणजे डिफिकल्टी लेवल थोडी मॉडरेट लेवलच्या पेक्षा जास्त होते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. मॅथ्स बघा, मॅथ्स हे इझी टू मॉडरेटमध्येच होतं. मोस्टली मी म्हणेल मॉडरेट होतं. केमिस्ट्री अगेन इझी होतं आणि फिजिक्स होतं ते मॉडरेट होतं. जर सकाळच्या दोन्ही शिफ्ट जर कंपेअर केल्या तर मला वाटतं दोन्ही शिफ्टची डिफिकल्टी लेवल जी होती ना ती सेमच होती. मी असं म्हणेल की जी इव्हनिंग शिफ्ट होती ना, म्हणजे विद्यार्थ्यांकडून मला जेवढा रिस्पॉन्स मिळाला आहे, जेवढा डाटा मी कलेक्ट केला आहे तो मी आज तुमच्यासमोर वाचून दाखवतोय. याचं म्हणजे मी स्वतःचं काही ॲड केलं नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांनी त्यांना जेवढे काही क्वेश्चन्स आठवले आहेत, जेवढ्या काही कन्सेप्ट आठवले आहेत, जेवढे काही टॉपिक्स आठवले आहेत ते सगळे मला पाठवले आहेत आणि तेच मी तुमच्यासोबत रिप्रेझेंट करतोय. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार इव्हनिंग शिफ्टचा पेपर थोडा म्हणजे दोन्ही लेवलची सेमच होती, परंतु थोडा त्याच्यापेक्षा मॉर्निंग शिफ्टपेक्षा थोडा डिफिकल्ट असू शकतो. आणि इव्हनिंग शिफ्टसाठी मित्रांनो जे सेकंड शिफ्ट होती 5 ऑगस्टची त्याच्यासाठी 90+ जर तुम्हाला स्कोर करायचे तर अराउंड मला वाटतं 100 ते 105 मार्क्स 90+साठी. 95+ जर स्कोर करायचे तर 123+ आणि जर 99+ स्कोर करायचे असेल तर 156 मार्क्स एवढे मार्क्स स्कोर करावेच लागणार आहे मित्रांनो. खरं तर मी तुम्हाला हा डाटा का वाचून दाखवतोय तर येणारी जी शिफ्ट आहेत त्यांच्यावरती तुम्ही फोकस करावं. तुम्हाला काही कन्सेप्ट अशा आहेत ज्या तुम्हाला या डाटामधून मिळतील आणि त्यातून तुम्हाला सुद्धा कळावं की कोणत्या इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, कोणत्या कन्सेप्ट्स आहेत आणि त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन करावं. खरं तर प्रेशर वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे. आज ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे एक्झाम झाले आहे त्या विद्यार्थ्यांनी रिलॅक्स करा. प्रेशर काही घेऊ नका. माझं इतकं चुकलं, सिली मिस्टेक झाल्या, आता पेपर झालेला आहे, टेन्शन घेऊन काहीही उपयोग नाही आहे. जो रिझल्ट यायचा तो त्याची वाट बघा मित्रांनो. आता तुम्ही टेन्शन वगैरे काही घेऊ नका. आणि येणाऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायचं आहे पेपर इझी येतोय असं नाही आहे की पहिल्या दिवसाचे शिफ्ट आहेत त्यामुळे इझी येतोय. पेपरची डिफिकल्टी लेवल ही इझी आहे. केमिस्ट्री तरी इझीच आहे, मॅथ्स मॉडरेट आहे, फिजिक्स सुद्धा मॉडरेट आहे. फिजिक्स सुद्धा डिफिकल्टी येत नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांचा गोंधळ होतोय फिजिक्समध्ये. मला स्पेशली सांगायचं आहे केमिस्ट्रीसाठी टेक्स्टबुक फॉलो करा, फिजिक्ससाठी टाइम मॅनेजमेंट करायला शिका. हे होतं मित्रांनो आजचा हा ॲनालिसिस. या सगळ्या ॲनालिसिसची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनल दिलं आहे, त्याच्यावरती सगळी ॲनालिसिस डीपली ॲनालिसिसची PDF तुम्हाला मिळेल. जर सगळा डाटा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. अर्थात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.